घरासमोर रांगोळी तर काढायची आहे, पण कोणती डिझाईन काढू हेही तुम्हाला सुचत नसेल तर चला आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सोप्या आणि सुंदर 3 रांगोळ्या. हॅलो एव्हरीवन, तर स्टार्ट करूया आपल्या आजच्या भागाला. तर पहिली रांगोळी आहे आपली ही विठ्ठलाची. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरनी एक मंदिरासारखा शेप बनवून घेणार आहोत आणि वरती एक जसा की विठ्ठलाचा झेंडा असतो तसा छोटासा झेंडा एक काढून घेतला आहे आणि बरोबर मधोमध एक झाकणाच्या साहाय्याने आपल्या विठ्ठलाचा जसा टिळा असतो तसा एक शेप तयार करून घेतला आणि त्यामध्ये थोडासा असा येलो कलर स्प्रेड करून घेतलेला आहे आणि बरोबर मध्ये एक काळा डॉट दिले जसा की एक टिळा तयार झाला आणि वरतीच आपण जो झेंडा बनवला होता त्यामध्येही ऑरेंज कलर भरून घेतला आणि बाजूनीच 2 अशा तुळशीच्या आपण छोट्या छोट्या फांद्या काढून घेतल्यात. त्यावरती अगदीच छोटे छोटे असे पानं बनवून घेणार आहोत. त्यामध्ये ग्रीन कलर भरून साईडलाही आपण अशा थोड्या थोड्या मंजिरीचे तुरे तयार करून घेतले. अगदीच छोटे छोटे की नुकतेच येत आहे असं दिसत आहेत. अगदी तुम्ही ही रांगोळी एकादशीला, देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरही काढू शकता. सोपी आणि सुंदर आहे. राही रंगोली चॅनलवर नवीन असा तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रांगोळी बघण्यासाठी आणि सोप्या आणि सुंदर. तर आपला रांगोळीचा खालच्या बाजूने आपण 2 असे राऊंड शेप देऊन रांगोळीचा पूर्ण सेटअप तयार करून घेतला आणि खालीच जी रिकामी जागा होती तिथेही अशी व्हाईट कलरचे डॉट देऊन एक फूल तयार करून घेणार आहोत. बरोबर मध्ये थोडासा ऑरेंज कलरचा डॉट देऊन साईडलाही आपण येलो कलर टाकून घेतला आहे आणि जी मध्ये रिकामी जागा दिसते तिथेही छोटी छोटी अशी पानांचा ग्रीन कलर टाकून घेतलेला आहे. तर आपला रांगोळीचा हा फायनल लूक तयार झालेला आहे. तर बघूया आता आपण 2 नंबरची रांगोळी. तर ही एक स्वस्तिक रांगोळी आहे. प्रथमतः आपण व्हाईट कलरने रेषा मारून बरोबर आपण चारही बाजूनी एक स्वस्तिकचा असा शेप तयार करून घेणार आहोत. जसे की तुरे काढून घेणार आहोत. बाजूला चारही बाजूला एक येलो कलरचा डॉट देऊन वरतीच रेड कलरचा येलो आणि रेड असं कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि डॉटच्या वरती 3 अशा छोट्या छोट्या रेषा मारून घेतल्या. व त्यावरतीच एक रेड कलरचा डॉट दिलेला आहे. अतिशय स्वस्तिक काढण्याची सोपी पद्धत आहे. एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा. आजच्या रांगोळ्या आवडल्या असतील तर एक छोटीशी कमेंट करायलाही विसरू नका. तर बरोबर जी मध्ये रिकामी जागा होते तिथे आपण छोटे छोटे असे व्हाईट कलरचे डॉट देऊन बोटाच्या साहाय्याने थोडेसे फुलाच्या शेपमध्ये तयार करून घेतलेत आणि त्यामध्ये थोडा असा येलो कलर स्प्रेड करून मध्ये एक रेड कलरचा डॉट दिलेला आहे. त्यामुळे अतिशय असा सुंदर फुलाचा लूक तयार झाला आणि बाजूलाच आपण जे रेड कलरचे डॉट दिले होते रेषावरती त्याच्या बाजूलाही ग्रीन कलरचे असे छोटे छोटे 3 डॉट देऊन घेणार आहोत आणि त्यावरतीच लाईट असा पोपटी कलर टाकून एक पानांचा आपण शेप तयार करून घेणार आहोत. जसे की बेलपत्र ठेवले आहेत. बरोबर काडीच्या साहाय्याने आपण त्यांना पानांचा शेप तयार करून घेतला. मध्ये मध्ये थोडे आपण असे तुऱ्याच्या ग्रीन कलरचा एक डॉट देणार आहोत. तर आपला हा रांगोळीचा फायनल लूक तयार झालेला आहे. तर बघूया 3 नंबरची रांगोळी. तर ही एक डॉट देऊन आपण स्टार बनवून घेणार आहोत. अगदी स्टार काढण्याची
सोपी आणि झटपट होणारी पद्धत आहे. बरोबर 2, 3 आणि 2 असे डॉट देऊन व्हाईट कलरने आपल्याला ते स्टारच्या शेपमध्ये जॉईन करून घेतले आणि एक फ्लॉवरमध्ये स्टार तयार झालेला आहे. आणि स्टारच्या बाजूलाच आपण अशा 2-2 छोट्या छोट्या रेषा मारून घेतल्यात आणि वरती एक रेड कलरचा डॉट देऊन घेणार आहोत. रेड कलरच्या बाजूला 2-2 असे ग्रीन कलरचे डॉट देऊन घेतले आणि ग्रीन कलरच्या डॉटला पेन्सिलच्या साहाय्याने एक पानाचा शेप तयार करून घेतला. अगदी छोटी छोटी अशी पाने आहेत आणि त्यावरती एक रेड कलरचा डॉट देऊन पानांवरती थोडासा येलो कलर स्प्रेड केला आणि लाईट बेबी पिंकचे एक डॉट पानांच्या वरती देऊन घेतला. काडीच्या साहाय्याने त्याला बरोबर फुलाचा आकार दिलेला आहे. जसे की एक फूल तयार झाले. अतिशय सुंदर सोपी आणि पद्धत आहे फुलं बनवण्याची, बघू शकता. आणि आपण जे स्टार बनवलं होतं त्यामध्ये रेड कलरचा एक डॉट देऊन बाजूलाच ब्ल्यू कलरचा एक डॉट दिलेला आहे, जी रिकामी जागा होती तिथे. तर अगदी कमी जागेत होणारी ही छोटीशी रांगोळी आहे. आणि चारही बाजूला आपण असे व्हाईट कलरचे डॉट देऊन घेणार आहोत. त्यामुळे अगदी रांगोळी अशी भरगच्च दिसते. अगदी पटकन होणारी रांगोळी किंवा व्हाईट कलरनेच तुम्ही काढू शकता. तर आपला फायनल लुक तयार झाला.